काय झालं? का चिडचिड करत आहेस? प्रवीण काय बोलला का? पण मला काय वाटते माहिती आहे का, तू माझ्यासारखं महान बनाव असं मला अजिबात वाटत नाही. का म्हणजे काय? महान बनणं एवढं सोपं आहे का? तब्येत बरी नसतानाही 102 ताप होता मला एक दिवस, आणि तो ताप दिवसभर असतानाही मी जेव्हा पाहते किचनमध्ये जाऊन, तेव्हा किचनमध्ये स्वयंपाक झालेला नव्हता. तेव्हा कोणाला काही म्हटलं असतं तर म्हणले असते किती आळशी बाई आहे, म्हणून चुपचाप किचनमध्ये गेली, स्वयंपाक बनवला आणि सगळ्याला खाऊ घातलं. एकदा सासूबाई अशा खूप बोलल्या, मला खूप रागवल्या. काही उलट उत्तर दिलं नाही त्यांना. म्हणून त्यांनी मला महान बनवलं की बाई सून माझी चांगली आहे, कितीही शिव्या दिल्या, कितीही रागवलं तरी ती काहीच म्हणत नाही. मुलांच्या आवडीचं, घरच्यांच्या आवडीचं, प्रत्येक वेळी त्यांच्या आवडीचं बनवून देत असते मी, स्वतःच्या आवडीचं काहीच बनवत नाही. असं बनवून स्वतःच्या इच्छा मी माझ्या मारत गेली, पण त्यांना वाटते मी महान आहे. पण तू आजची मुलगी आहेस, मला असं वाटते तू स्वतंत्र आहेस. तुझे विचार, तुझे मत, तुला, आम्हाला तेव्हा पर्याय नव्हता. तू पण जॉब करतेस, तर काय प्रत्येक वेळी तूच का त्यांना समजून घ्यायचं? घरच्यांनी कधीतरी तुलाही समजून घ्यायला हवं. म्हणून मला असं वाटते की तू महान बनू नये.